सरळ श्वासापासून सुरुवात करूया. आपण जरी श्वासापासून सुरुवात करत असलो किंवा फिरून फिरून आपण त्या सेंट्रल पॉइंटला जरी येत असलो, कारण सेंट्रल पॉइंट मी त्याला सेंट्रल पॉइंट मानतो. श्वास. पण श्वास कोणता श्वास? नैसर्गिक श्वास. आणि ज्याला आपण काया आन काया अपान म्हणतो. हा स्टार्टिंग पॉइंट पण आहे आपल्या प्रॅक्टिसचा आणि हा सेंट्रल पॉइंट पण आहे. इथून सुरुवात पण होते आणि याच्या भोवतीच आपली सगळी प्रॅक्टिस शेवटपर्यंत चालते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचा संदर्भ आपण आनापानसती सुत्तामध्ये पाहतो. ती प्रॅक्टिस शेवटपर्यंत कशी चालते. आनापानसतीची भावना महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सती पठ्ठानांना परिपूर्ण करते. 4 सती पठ्ठानांची परिपूर्णता सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करते. याच्यामध्ये आनापानसती चालू आहे, आनापानसती बंद नाही. आनापानसती चालू आहे याचा अर्थ असा की तो जो सेंट्रल पॉइंट आहे तो आपला सुटला नाही पाहिजे. त्याच्याकडे लक्ष जरी नाही दिलं मुद्दाम आनापानसतीकडे, तरी म्हणजे त्याचं ध्यान जरी नाही केलं, त्याचं ध्यान जरी नाही दिलं, तरी तो विषय सतीपठ्ठांमध्ये एकरूप होतो. म्हणजे काया वेदना चित्त आणि मनोधम्म ह्याच्यामध्ये तो अनापानचा विषय ऍब्झॉर्ब होतो, विरघळला जातो, एकरूप होतो. त्यामुळे आपण जरी आपण सतीपठ्ठान म्हटलो, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती म्हणजे मनोधम्मानुसती असं जरी आपण म्हटलो, तर त्याच्यामध्ये कायेचा श्वासाचा अंतर्भाव आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. ज्याला आपण अनापानसती म्हणतो सुरुवातीची, तिथं मुद्दाम आपण श्वास हा विषय घेतो आणि श्वासावरच आपण कार्य करतो. जागृतीचं, सतीचं म्हणजे जागृतीचं. म्हणजे आन आणि अपान याचं भान ठेवतो. आणि आन आणि अपान याचं भान ठेवतो याचा अर्थ असा की आन आणि अपानचं या कायेमध्ये जे कार्य चालू आहे, ती जी अनापानची सिस्टम चालू आहे, ज्याला आपण ब्रिदिंग सिस्टम म्हणतो, ती जी ब्रिदिंग सिस्टम आपल्या कायेमध्ये चालू आहे, तिचं स्वरूप काय आहे हे आपण जागृतीपूर्वक पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण आनापानसतीमध्ये मुद्दाम आनापानवर लक्ष देतो. आणि तिचं स्वरूप जेव्हा आपण पाहतो, म्हणजे आनापानचं स्वरूप आपण जेव्हा जागृतीनं म्हणजे सतीनं पाहतो, तेव्हा त्यातले बारकावे आपल्याला हळूहळू लक्षात यायला सुरुवात होते. पहिली गोष्ट, आपण वारंवार बोलत आलेलो आहोत अनेक दिवसांपासनं, काही वर्षांपासनं अगदी. आता जे लोक पहिल्यापासून उपस्थित आहेत त्यांना माहिती आहे आणि नवीन लोकांनाही माहिती आहे की आपण एक गोष्ट आपण वारंवार बोलत आलेलो आहोत. जेव्हा आपण अनापान जागृतीपूर्वक ऑब्झर्व करतो, पाहतो, तर ती क्रिया, अनापानची क्रिया ही नैसर्गिकपणे चालू आहे. म्हणजे आपण श्वास घेत नाही, आपण सोडत नाही असं आपण म्हणतोय त्याला. म्हणजे मी श्वास घेतो म्हणून श्वास येतो आणि मी सोडतो म्हणून जातो असं नाही. आपण काही नाही केलं तरी आन होत आहे, अपान होत आहे, हे आपण पाहिलं. आणि हा अनुभव फार महत्वाचा आहे असं मी मानतो. हा स्टार्टिंग पॉइंट आहे. हा हा मुद्दा जर लक्षात नाही आला आणि ह्याची प्रॅक्टिस नाही चालली, त्याला आपण नैसर्गिक श्वास म्हणतो.
दुसरा आणखीन त्याला शब्द वापरतो, अनात्म श्वास म्हणतो. आज सकाळी मला दुसरा एक शब्द किंवा दुसरा मुद्दा त्याच्याशी सापडला मला तो. मग हे सगळं सापडत जातं बरं का. हे म्हणजे मुद्दा विचार करतो म्हणून काहीतरी शब्द सुचतात अशातला मुद्दा नाही. प्रॅक्टिस करता करता तुम्हाला ह्या गोष्टी सापडत जातात. आज सकाळी एक नवीन मुद्दा मला सापडला, ज्याला आपण नैसर्गिक श्वास म्हणतो, ज्याला आपण अनात्म श्वास म्हणतो, अनात्म अनापान म्हणतो. जो मी घेत नाही, मी सोडत नाही, तर अनात्म आहे. आत्म म्हणजे मी नाही, नॉट सेल्फ. म्हणजे मी घेतो, मी सोडतो असं नाही. तर श्वास नैसर्गिकपणे आपोआप चालू आहे, काही न करता. रात्रंदिवस जन्मल्यापासून आतापर्यंत आणि मरेपर्यंत चालू राहणार. आपण श्वास घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकता नाही. ते जीवन कार्य आहे. ते शरीरातली एक ऍक्टिव्हिटी आहे. म्हणून आपण म्हणतो काया आन करते, काया अपान करते. तर तो जो श्वास आहे तो नैसर्गिक आहे. तो अनुभवाला आला पाहिजे. आज सकाळी मला एक नवीन मुद्दा, नवीन शब्द त्याच्याशी जोडावासा वाटला. तर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर तो तुम्ही लक्षात ठेवा. हा जो नैसर्गिक श्वास आहे म्हणजे आन अपान. जेव्हा मी श्वास म्हणतो तेव्हा आन अपान बरं का, दोन्ही पण श्वास आणि उच्छ्वास याला आन. जेव्हा आपण श्वास म्हणतो तेव्हा अनापान हा पाली शब्द डोक्यात घेतला पाहिजे. आणि श्वास ज्याला म्हणतो त्याला आपण संपूर्ण क्रिया, शरीर जेव्हा आतून आत श्वास घेतं आणि आतून बाहेर सोडतं. आतून म्हणजे या धडातून, ह्या धडातून म्हणजे कमरेपासून खांद्यापासून कमरेपर्यंत भाग, हा जो ह्या पोकळीमध्ये अनापान जे चाललेलं आहे नैसर्गिकपणे, ती ही काया करते. आणि ते आतमध्ये आपल्याला जसजसं आपण त्याच्यात उतरतो, पाहतो, निरीक्षण करतो जागृतीपूर्वक, तसतसं आपल्याला लक्षात येतं की पोटामध्ये ते जास्त स्पष्ट जाणवतं. त्या ह्याच्यामुळे, पोटाच्या फ्लेक्झिबिलिटीमुळे म्हणजे लवचिकतेमुळे. आणि ते अनापान आणखीन खोलपर्यंत जाऊ शकतं. पोटामध्ये पण खोलपर्यंत म्हणजे सगळं पोट. आणि मग पोटाची हालचाल, त्याच्याबरोबर पाठीची हालचाल, छातीची हालचाल, धडाची हालचाल, हे म्हणून याला आपण म्हणतो काया आन करते, काया अपान करते. आणि खोलातून करते ती. म्हणजे नैसर्गिक श्वास जर आपल्याला लक्षात आला तर ते अनापान, तो श्वास अगदी खोलातून चालू आहे. पण हे कधी जाणवतं? नैसर्गिक श्वास लक्षात आला, अनुभवाला आला तर. या नैसर्गिक श्वासाला आज सकाळी मी असं पाहिलं, तो मुक्त श्वास आहे. मुक्त श्वास आहे. आणि मुक्त श्वास याचा अर्थ त्याच्यावरचं बंधन जितकं कमी होत जाईल, श्वासावरचं बंधन, श्वासातली कृत्रिमता, म्हणजे मी घेतो, मी सोडतो, किंवा बाकीचे श्वासावरचे टेन्शन. कारण आपल्या बॉडी माइंडवरचं टेन्शन म्हणजे ते श्वासावर पण असतं. म्हणून श्वास मुक्त नसतो, मोकळा नसतो. तर तो मोकळा श्वास आपल्याला अनुभवाला आला पाहिजे. मोकळा श्वासाचा अर्थ असा की त्याच्यावर ती सगळी दडपणं, सगळं प्रेशर हे कमी कमी होत चाललेलं आहे. कशा कशाच प्रेशर असतं आपल्या श्वासावर. आपला श्वास कधी छोटा, कधी मोठा, कधी गुंतत, कधी पूर्ण असतो, कधी अपूर्ण असतो. बऱ्याचदा अपूर्णच असतो. आपल्याला पूर्ण श्वास तो मुक्त नसल्यामुळे पूर्ण श्वास आपल्याला मिळतही नाही बऱ्याच वेळा.
म्हणजे अगदी आपण अगदी मोकळ्या हवेत असलो तरी पूर्ण श्वास आपल्याला बऱ्याचदा मिळत नाही. काय कारण असेल त्याचं? तर त्या श्वासावर कशाचं तरी बंधन आहे, प्रेशर आहे. आणि म्हणून तो मुक्त श्वास आपल्याला अनुभवायला येत नाही. आणि बरीचशी बंधनं जी असतात ही अज्ञात बंधन आहेत. अज्ञात म्हणजे याच्यामुळे अज्ञात आहेत की आपण जे मागे जीवन जगलेलो आहोत आतापर्यंत, त्याच्यात जे जे काही घडलेलं आहे, आणि विशेषतः ज्याच्या ज्याच्यामुळं आपल्या मनावर, शरीरावर ताण आलेला आहे, त्या ताणाखाली आपण जगत आलेलो आहोत. आपण एकीकडे आनंद शोधतो, दुसरीकडे तो ताण असतो पण, म्हणजे आनंद शोधतो आणि आनंदा पाठीमागं दुःख पण दडलेलं असतं, यातना दडलेल्या असतात, प्रेशर दडलेलं असतं, म्हणजे टेन्शन दडलेलं असतं. मग ते टेन्शन, ते प्रेशर हे आपल्यातल्या ज्या आपल्यातलं जे अनामिक भय आहे, त्या भयाचं पण प्रेशर असू शकतं, एकटेपणाचं प्रेशर असू शकतं, अनसर्टन्टी ज्याला म्हणतो, की आपल्याला काही गोष्टी सुचत नाहीत, स्पष्ट दिसत नाहीत, कळत नाहीत. जीवन जगताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या लक्षात येत नाही. असं का होतं? उदाहरणार्थ आपण जर आपल्यामध्ये एक प्रकारचा सायकोलॉजिकल शब्द आहे त्याला, फोबिया, भय. आपल्यावर जर आपल्याला जर कशाचं तरी अनामिक भय वाटत असेल, ते आपल्याला कळत नाही, पण भय असतं ते आपल्या लक्षात येत नाही, पण आपण भयाखाली असतो. काही लोकांचा म्हणतो, मी सगळ्यांचं नाही. तर काही लोकांना एक तो फोबिया जो एक ते जे दडपण आहे, ते भय आहे, कारण कळत नाही. पण ते जे भय आहे, तर त्या भयामुळं भयाचं भयाचं टेन्शन हे श्वासावर पण असणार आहे, त्याच्यामुळं पण तो श्वास मुक्त नाही. चिंता. चिंता, कितीतरी चिंतांमुळे मध्ये आपण अं, गर्क असतो. म्हणजे आपण, म्हणजे आपलं मन, तर आपण जे बोलतो ते मनाविषयीच बोलतो सगळं. आणि या कायेतलं मन किंवा काया मन, बॉडी माइंड, ज्याला नामरूप म्हटलेलं आहे, हे हे जे याच्यातलं जे टेन्शन आहे, प्रेशर आहे, तर ते निश्चितच श्वासावर असणार आहे. म्हणजे सगळ्याच अवयवांवर असतं. सगळ्या अवयवांवर, सगळ्या इंद्रियांवर, सगळ्या सिस्टम्सवर, ज्या काही 12, 13, 14, 15, म्हणजे काही सिस्टम बऱ्याच मेडिकल सायन्सला पण अज्ञात आहेत, अजून माहिती नाही. हे आपण पाहिलेलं आहे. आपण एका डॉक्टरला इथे बोलवलं होतं, की सांगा शरीरामध्ये किती सिस्टम्स आहेत, आम्हाला समजावून सांगा. मग आपण एका मेडिकल MBBS डॉक्टरला इथं बोलवलं होतं काही वर्षांपूर्वी. आणि मी ऑनलाईन पाहिलं की त्या अं, किती 13 का 14 सिस्टम्स होत्या त्या. आणि माझ्या डायरीमध्ये नोंद पण करून ठेवलेल्या आहेत. परंतु तुम्ही बॉडी सिस्टमच्या तुम्ही याच्यात पण पाहू शकता, ऑनलाईन पण तुम्हाला कळतील बॉडी सिस्टम. तर त्यांना म्हटलं, मी ऑनलाईन पाहिलंय की 12, 13 सिस्टम्स आहेत. तर ते जेव्हा आपल्याला इथं सांगायला आले ऑनलाईन, त्यावेळेला ते म्हटले, नाही नाही, असं काही नाही, 12, 13 असं काही नाही. ते अजून त्याच्याबद्दल मतभेद आहेत. आयुर्वेदामध्ये 15, 16 च्या पुढे काहीतरी आहेत. माझ्या भाचीला, जी BAMS पुढे आहे काहीतरी, शिकलेली आहे, तर तिला विचारलं किती आयुर्वेदामध्ये किती सिस्टम सांगितल्या, तर ती म्हटली 16 सांगितलं. मग तिने ती यादी मला पाठवली, ती पण आहे माझ्याकडे.
याचा अर्थ होमिओपॅथीमध्ये आणखीन काही वेगळं असेल, ॲलोपॅथीमध्ये वेगळं असतं आहेच आहे, होमिओपॅथीमध्ये वेगळं असेल, आणखीन काही ज्या काही मेडिकल पद्धती आहेत युनानी वगैरे 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 काय असतील त्या, नॅचरोपॅथी काय असेल, वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत. तर ह्या सगळ्या सिस्टम्सवर जर आपल्या मनात भय असेल, टेन्शन असेल, तर ह्या सगळ्या सिस्टमवर त्याचा ताण असतो. त्यातली एक सिस्टम जी अनापान आहे, त्याला आपण ब्रिदिंग सिस्टम म्हणतो, श्वासोच्छ्वास, त्याच्यावर त्या प्रेशरचं, भयाचं, फोबियाचं, चिंतांचं, एकटेपणाचं प्रेशर असतं. आपण कधी कधी मोकळ्या हवेत जरी गेलो तरी आपल्याला तो जणू काय असं वाटतं की पूर्ण श्वास मिळत नाही. तिथल्या याच्यामुळे थोडासा एक तेवढ्यापुरता मोकळा श्वास मिळतो, परंतु तरी पण तो पूर्ण मुक्त श्वास नसतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही अनुभव घेऊन बघा, प्रेशर असतो त्याच्यात. आणि म्हणून कधी श्वास ह्रस्व असतो असं म्हटलेलं आहे, कधी दीर्घ असतो, कधी छोटा असतो, कधी मोठा असतो, कधी उथळ असतो, कधी खोल असतो, कधी प्रेशर खाली असतो, कधी प्रेशर मधून थोडासा मोकळा असतो. आणि त्याच्यानुसार तो श्वास बदलतो. आणि आणखीन एक कारण आहेत, म्हणजे सायकोलॉजिकल, फिजिकल, म्हणजे शरीर आणि मनाची कारणं तर आहेतच, परंतु समजा आपण आता, मी ह्या रूम मध्ये बसलो आणि याच्यामध्ये समजा प्राणवायू कमी असेल, तरी सुद्धा माझ्या श्वासावर त्याचा परिणाम होणार. आता मी बोलतोय तरी सुद्धा माझ्या श्वासावर त्याचा परिणाम होणार, कारण श्वासाच्या आधारेच बोलतोय मी. थकवा आला तरी आपल्याला श्वास बदलतो, ताप आला तरी श्वास बदलतो. सतीमध्ये हे सगळे अनुभव आपल्याला घेता आले पाहिजे. आज सकाळी जो मुद्दा लक्षात आला तो मुक्त श्वासाचा, तर तेवढ्या क्षणापुरता मला तो थोडासा मुक्त श्वासाचा अनुभव आला. अर्थात तो मुक्त श्वास म्हणजे तोच आहे ज्याच्यावर प्रेशर कमी आहे, टेन्शन कमी आहे. मी घेत नाही, मी सोडत नाही, म्हणजे अनात्म श्वास आहे, त्याचा तो एक अनुभव आहे. आणि तो जो नैसर्गिक श्वास आतमध्ये जी काया घेते, काया सोडते, हा त्रयस्थपणे अनुभव घेता घेता पण तो मुक्त श्वास अनुभवाला आला. म्हणून माझ्या मनात एकदम असं आलं की श्वास मुक्त आहे तेवढ्यापुरता, आणि या मुक्त श्वासासाठीच आपली धडपड चालली पाहिजे. म्हणजेच त्याच्यावरचं प्रेशर आपल्याला कमी करता आलं पाहिजे. तो मुक्तीचाच अनुभव असणार आहे. तर आपण जे म्हणतो अनापान सतीची भावना महाफलदायक होते, साधना अनापान सतीची अधिकाधिक भावना किंवा साधना किंवा प्रॅक्टिस केल्याने ती चार सती पठ्ठाणांना परिपूर्ण करते. चार सती पठ्ठाणांची अधिकाधिक भावना सप्तबुद्ध्यांगांना परिपूर्ण करते, आणि सप्तबुद्ध्यांगांची परिपूर्णता प्राप्त झाली, विद्या आणि विमुक्तीची प्राप्ती होते. तर विद्या म्हणजे संपूर्ण अस्तित्व जे आहे त्याचं त्याचं ज्ञान येतं. म्हणजे त्याचं भान आल्यामुळं, म्हणजे सती आल्यामुळे त्याचं त्याचं ज्ञान होतं. आणि ते ज्ञान जितकं जास्त जास्त खोलात समजतं, त्याचं स्वरूप समजतं, त्यातले बारकावे समजतात, त्यातला कार्यकारण भाव समजतो, त्यातल्या सगळ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला आपल्या जीवनातल्या जेव्हा समजतात, त्याची दृष्टी येते, सम्यक दृष्टी, इन्साइटमुळं, अंतर्ज्ञानामुळे. अंतर्भान आणि अंतर्ज्ञान हे एक शब्द महत्वाचे आहे. अंतर्भान म्हणजे आतली सती, आणि त्याच्यामुळे येणारं भान म्हणजे अंतर्भान, आणि म्हणून अंतर्ज्ञान. आणि अंतर्ज्ञानाची
ची पण आपल्याला जितकी अधिक खोलात समज येत जाते, तर ती प्रज्ञा आहे. ती खोलात समज आहे. समजदृष्टी म्हणजे प्रज्ञाच आहे. हे शब्द जरी वेगवेगळे असले तरी ते एकमेकात गुंतलेले आहेत. ते मुद्दा असा आहे, अनापान सतीचा जो मुद्दा आहे, हा अजून एक गोष्ट आहे की विद्या विद्या मिळते म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचं ज्ञान येतं. भान आल्यामुळे ज्ञान येतं. त्यातले बारकावे कळतात म्हणजे प्रज्ञा समजते, प्रज्ञा मिळते. आणि त्याच्यामुळे आपण दुःखमुक्त होतो, म्हणजे विमुक्ती मिळते. ही जी ज्याला मी वन लाईन म्हणतो, सार आहे. सगळ्या बुद्ध धम्माचा हा सार आहे. सगळ्या अनापान सतीचा सार आहे. हा आपल्या साधनेचा सार आहे. बुद्ध धम्माचा सार आहे. बुद्धांच्या शिकवणीचा सार आहे. काय? शेवटी धम्माला विमुक्ती सांगायची, बुद्धांना विमुक्ती सांगायची, म्हणजे दुःखमुक्ती सांगायची, म्हणजे निब्बाण सांगायचे. आणि आपली ती जीवनाची गरज आहे. ती आपली गरज आहे, कारण आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे. कारण यातना दुःख सहन होत नाही. यातना दुःख माणसाला सहन होत नाही, प्राण्यांना सहन होत नाही. मग सगळी धडपड आपली जगण्याची त्या विमुक्तीसाठी चाललेली असते खरं म्हणजे. पण आपण आपल्याला जीवनाचं भान नसल्यामुळे आपल्याला हे लक्षात येत नाही की सगळं काय चाललंय. जीवन जगताना सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही, कळत नाहीत, जाणवत नाहीत. कारण जाणीवांचं भान नाही, वेदनांचं भान नाही, कारण आपण कनेक्टेड नाही. त्यामुळं कळत नाही की जगण्यातली धडपड कशासाठी चालली. आपण म्हणतो आपण सुखासाठी धडपडतो, आनंदासाठी धडपडतो. ज्याच्यासाठी आपण धडपडतो ते नाही म्हणून धडपडतो. त्याचा अभाव आहे म्हणून धडपडतो. कारण माणसाला जे नाही, जे पाहिजे ते नाही म्हणून तो धडपडतो. आनंदासाठी धडपडतो याचा अर्थ आनंद नाहीये. जर असता तर कशाला धडपड चालली असती. नाही का? आपण समजा पैसे मिळवण्याची धडपड करतो. का बरं? नाहीत म्हणून, किंवा कमी आहेत म्हणून. आणि नंतर तो लोभ बनतो, ती गोष्ट वेगळी. परंतु मुळात जी धडपड असते, सुरुवात जी झालेली असते, ती अभावामुळे झालेली असते. अभाव. मग आपण सुखासाठी, आनंदासाठी धडपडतो, म्हणजे सुखाचा अभाव आहे, आनंदाचा अभाव आहे. म्हणजेच त्याच्या पाठीमागे दुःख हे कारण दडलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांनी आर्य सत्यामध्ये दुःख हे सत्य आहे, जीवनातलं, जगण्यातलं, हे लक्षात आणून दिलेलं आहे. आपण काही करा, ते सत्य आहे. परंतु बुद्धाने पुढचा जो शोध लावला तो फार महत्वाचा आहे. ज्याचं स्पष्टीकरण त्यांनी आषाढ पौर्णिमेच्या धम्मचक्र प्रवर्तनामध्ये केलेलं आहे. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन जे आता आषाढ पौर्णिमेला, ज्याच्यावर आपण बोलणार आहोत 10 तारखेला, म्हणजे तिथून बोलणार आहोत म्हणजे त्याच दिवशी नाही बोलणार आहोत, प्रत्येक कंटिन्यू राहणार आहे. आता ते तिथून पुढे कंटिन्यू राहणार आहे असंही नाही. आपण पहिल्यापासून तेच बोलतोय, फक्त वेगवेगळ्या भाषेत बोलतोय, वेगळे संदर्भ घेतोय, वेगळे शब्द वापरतोय. पण आपली सगळी धडपड जी चाललेली आहे ती, हा जो दुःखाचा अनुभव आहे, यातनांचा अनुभव आहे, टेन्शनचा अनुभव आहे, हा अप्रिय आहे, सहन होत नाही. त्याचं दडपण आहे. त्याचं दडपण श्वासावर आहे म्हणून श्वास मुक्त नाही. दुःख आहे म्हणून श्वास मुक्त नाही. दुःख आहे म्हणून श्वास मुक्त नाही. आणि जेव्हा आपण मुक्त श्वास म्हणतो, मोकळा श्वास म्हणतो, मी रहित श्वास म्हणतो, अनात्म श्वास म्हणतो, अनात्म कायानापान म्हणतो आपण, म्हणजे त्यातलं दुःखाचं प्रमाण कमी 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 जसजसं होत जाईल तसतसे हे मुक्त श्वासाचे अनुभव, मुक्त अनापानचा अनुभव, मुक्त काया अनापानचा अनुभव आपल्याला येणार आहे. आणि मुक्त काया अनापान याचा अर्थ असा, या कायेमध्ये जो जिवंतपणा आहे, जाणीव आहे,
वेदना, फिलिंग ज्या आहेत, त्या वेदना, त्या फिलिंग, त्या जाणीवा, दुःख जाणीवेतून मुक्त आहेत, यातनांमधून मुक्त आहेत. म्हणून तो श्वास पण मुक्त होणार आहे. कारण कायेवरचा तणाव कमी झाला की श्वासावरचा तणाव कमी झाला होणं सरळ आहे, तो परिणामच आहे. पण ह्या जाणीवांमधले जे सुख दुःख आहे हे कसं कमी होईल? तर चित्ताचं जोपर्यंत भान येत नाही, म्हणजे इच्छा, आकांक्षा, तृष्णा, म्हणजे लोभ आणि द्वेष, हे जोपर्यंत कळत नाही का काय चाललंय आतमध्ये, चित्त कशाच्या मागे धावतं, काय पाहिजे आपल्याला आणि काय नको, जे पाहिजे ते किती पाहिजे, कितपत पाहिजे, किती लिमिट पर्यंत पाहिजे, म्हणजे आपल्याला संतुष्टी मिळेल, समाधान मिळेल, आणि जे नको ते किती कमी करता येऊ शकतं, किती नष्ट करता येऊ शकतं, किती दूर करता येऊ शकतं. आणि समजा ते दूर झालंच नाही, अशा काही गोष्टी आहेत जे त्या दूर करू शकत नाही आपण, त्या तशाच राहणार. उदाहरणार्थ, आता मी समजा एप्रिलमध्ये 70 वर्ष पूर्ण केला आणि 71 मध्ये आहे, तर आता इथून पुढचे जे माझे अनुभव आहेत उतार वयातले, ते अनुभव मला तारुण्यातले अनुभव नाही मिळणार. ते अनुभव मला माझ्या बालपणातले अनुभव नाही मिळणार. जरी किती मला ते हवे हवेसे वाटले, पाहिजे असले, त्यांची इच्छा असली की अरे ते दिवस किती चांगले होते आणि तसे परत आले पाहिजे, माझ्या डोळ्यांना परत पाहिल्यासारखं दिसलं पाहिजे, हा चष्मा निघाला पाहिजे, ते माझ्या कानांना जे अं, नीट ऐकू येत नाही, त्याला ते आता इथून पुढे ते मशीन शिवाय चालणार नाही. आता सुद्धा हे मशीन लावण्याचं कारण हे जे आहे की तुमच्याकडचा जो समजा कधी आवाज आलाच मला तुम्ही बोलत असताना, तर मला तो क्लिअर ऐकू यावा म्हणून मी अं, केवळ एक असं हेडफोन, बारका हेडफोन नाही लावू शकत, एकाच कानातला वगैरे असतं, तर ते मला क्लिअर ऐकायला यावं म्हणून हे बंदिस्त हे असतं. आणखीन आता मशीन वगैरे घेतलेली आहे मागच्या ह्याच्यामध्ये, आठवड्यामध्ये, तर ती मला इतर वेळेला ती लावावं लागते ती मशीन. तर मला असं वाटलं की जर इच्छा असेल माझी की नाही नाही, आता मला पूर्वीसारखेच मला कान पाहिजे, त्यांना ऐकायला आलं पाहिजे, इम्पॉसिबल. उद्या दात पडतील, नाही परत आले पाहिजे, इम्पॉसिबल. पांढरे झालेत केस, नाही ते परत काळे झाले पाहिजेत, इम्पॉसिबल. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत, त्या गोष्टी परत, त्या गोष्टी नसायलाच पाहिजेत, अदृश्य झाल्या पाहिजेत. पांढरे केस काळेच पाहिजेत, दिसायला व्यवस्थितच पाहिजे, कान व्यवस्थितच पाहिजे, दात उद्या पडतील तर ते नाही पडले पाहिजेत, किंवा पडले तर परत उगवले पाहिजेत. अशी अवास्तव अपेक्षा आपण जीवनाकडून करू शकत नाही. मग बऱ्याचदा काय होतं, आपण स्वतःचा द्वेष करतो. काही लोकांना काय, अरे पांढरे केस, आता आपण म्हातारे दिसायला लागलो, मग त्यात स्वतःचा द्वेष वाटतो. नीट दिसत नाही तर स्वतःचा द्वेष वाटतो, कानाचा द्वेष वाटतो. समजा पोट बिघडलं, गेल्या आठवड्यामध्ये मला किडनी स्टोनचा त्रास झाला, आणि त्या त्रासामध्ये मला माझं बाकीचं सगळं बदललं. मला मला म्हणजे माझं प्रॅक्टिसकडे लक्ष होतं, पण मी आनापानकडे नाही येऊ शकलो. माझा विषय काय होता, स्टोनचा जो त्रास आहे, तर ते जे टोचत होतं, जे काय आहे,
माहित नाही बघा, आपल्यातच आहे ना, आपल्याला माहिती नाही. पण काहीतरी जे टोचत होतं, घासत होतं, जी रग लागत होती, जिथं एक काय म्हणणार आपण त्याला, एक उलथापालथ चाललेली होती, तोच सतीचा विषय होता. आणि त्या ज्या यातना आहेत, त्या ज्या जवळपास 2-4 दिवस चालल्या, 2-3 दिवस तर तीव्र होत्या, अजून 1-2 दिवस त्या चालू राहिल्या. पण तेवढ्या काळामध्ये, पूर्वी जर मला हा त्रास झाला होता मला एकदा, तर तिथं आजच्यापेक्षा जास्त यातना मला जाणवल्या, त्यावेळेला जाणवल्या. का? आजचा हा जो त्रास आहे, तो आपण जेव्हा सतीनं पाहतो, समज अंडरस्टँडिंग ठेवून पाहतो, तेव्हा एक गोष्ट आपल्याला कळते, का जीवन हे असंच आहे, हे असंच आहे. तो स्टोन आतमध्ये आहे, का आहे, कुठून काय काय माहिती नाही. पण मी काय म्हणतो, नाही तो का असं आहे, नसलाच पाहिजे, नसला त्यात म्हणजे मी तर असं म्हणतो, की दुःख असणं, दुःख आहे आणि मला दुःख आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. दुखणं, असणं हे सत्यच आहे, ते होणारच आहे. बुद्धाला होतं, बुद्धाला पण अंतिम क्षणी जो काही काय म्हणतात, अतिसाराचा आजार झाला, तर ती जी घटना याच्यामध्ये आलेली आहे ग्रंथांमध्ये, तर तो अतिसाराचा जो आजार आहे, त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला 80व्या वर्षी. तर तो नक्की त्रासदायक असणार आहे, म्हणजे ते दुःखच असणार आहे. म्हणजे दुःख बुद्धांना सुटत नाही. बाबासाहेबांचं तर आपण पाहतो की अनंत यातना असताना सुद्धा त्यांनी संविधान पूर्ण केलं, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ पूर्ण केला, आणखीन बऱ्याच गोष्टी केल्या. अशा याच्यात ते शेवटपर्यंत भाषणं पण देत होते, म्हणजे दौरे पण करत होते. अगदी 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले, 26 नोव्हेंबरला अं, तर त्याच्यानंतर एक भाषण त्यांनी दिलेलं आहे. शेवटचं भाषण त्यांचं सारनाथ मध्ये झालेलं आहे, जिथं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे. बुद्धाचा शेवट, बुद्धाचं पहिलं प्रवचन तिथं, बाबासाहेबांचं शेवटचं भाषण. आणि हे अलीकडे लक्षात आलं बरं का, म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे बाबासाहेबांचे ग्रंथ बाहेर काढले, रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यामध्ये काही जी मराठीचे, त्यांची जी मराठी भाषणं त्यांनी 18 खंडामध्ये जे एकत्रित केलेली आहेत, त्या याच्यामध्ये त्यांचं शेवटचं भाषण, आता ते इंग्रजीमध्ये दिलं असेल किंवा हिंदीमध्ये दिलं असेल, ते त्यांचं काही मिनिटांचं सारनाथच्या धम्मेक स्तूपाच्या छायेमध्ये दिलेलं ते भाषण आहे. हा एक इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स आहे. ते कोइन्सिडन्स खूप आहेत. ते कोइन्सिडन्स नाही, ते काही योगायोग नाही, तो निसर्गाचं एक, निसर्गाच्या आपण आपल्याला जाणत नाही, त्यामुळे निसर्ग चक्र आपल्याला माहिती नाही. तो एक वेगळाच मुद्दा आहे तो अभ्यासाचा. ते भविष्य वगैरे सांगणं, ते काय निसर्ग चक्र सांग, ते अंदाज आहे तो. हवामानाचा अंदाज कसा असतो, तसे लोक भविष्याचा अंदाज करतात. तर ते हे नाही, हे निसर्ग चक्र, कारण आपण निसर्गाचा भाग आहोत. त्यामुळे काही घटना निसर्ग नियमानुसार घडतात. जसं बुद्धांचा जन्म, बुद्धांचं अं, म्हणजे सिद्धार्थ गौतमांचा जन्म, सिद्धार्थ गौतमांची बोधिप्राप्ती म्हणजे बुद्धत्व प्राप्ती, आणि त्यांचं महापरिनिर्वाण म्हणजे अंत, हे तिन्ही पौर्णिमेच्या दिवशी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झालेलं आहे. तर हे काही चमत्कार नाही, हे निसर्गाचं एक हे आहे, काय म्हणतात त्याला, निसर्ग चक्र म्हणू आपण, किंवा आपण निसर्गाचा भाग आहोत.
त्यामुळे बाबासाहेबांचं शेवटचं भाषण आणि बुद्धांचं पहिलं प्रवचन हा कोइन्सिडन्स, पण त्याचा अर्थ नाही लावू शकत, पण ते असं झालंय. त्याच्या आधी बाबासाहेबांचं जे भाषण होतं ते 26 नोव्हेंबरला का बुद्ध अँड कार्ल मार्क्स, नाही, काठमांडूचं. हम्म. बर्मातलं. तोपर्यंत बाबासाहेब बोलत होते. म्हणजे यातना जरी माणसाला असल्या, दुःख जरी माणसाला असलं, जीवन जरी दुःख असलं, तरी बुद्ध बाबासाहेबांसारखे महापुरुष त्याला असं म्हणतात, असं जणू काय माझं दुःख नाही ते, असं त्रयस्थपणे ते त्याच्याकडे पाहू शकते. हे जीवनाचा धम्म आहे, धर्म आहे. हे असंच आहे, जीवन हे असंच आहे. हे ज्याला समजतं त्याला दुःख आहे आणि मला दुःख आहे याच्यात फरक त्यांच्या लक्षात येतो. जिथं आपण म्हणतो मला दुःख आहे, दुखणं आहे, तो त्रास त्या दुखण्यापेक्षाही मोठा असतो. कारण जिथं म्हणतो मला दुखणं आहे, माझं दुखतंय, तर त्याच्या पाठीमागची भावना अशी असते की मला दुखतंय आणि ते मला नको. म्हणजे दुखण्याचं एक प्रेशर, दुखण्याचा एक ताण, आणि मला नको त्या मीचा दुसरा ताण. म्हणजे ताणात ताण असतोय तो. आणि म्हणून माणूस काय छटपटात आहे, वो तडफड करतो त्या नकोमुळं, दुखण्यात. आणि जेव्हा शेवटचा काळ येतो आणि आधी साधना केलेली नसेल, प्रॅक्टिस केलेली नसेल, जागृतीचा, सतीचा अभाव असेल, सतीचा जागृतीचा सराव केला नसेल, प्रॅक्टिस केली नसेल, तर शेवटच्या मरण यातना आहे त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असतात. म्हणजे आता हे आपण, आपल्याला अजून मरायचंय, पण आता त्या त्या गोष्टीचा एक अंदाज येतो की नीट मरायचं असेल तर नीट जगलं पाहिजे. नीट मरायचं असेल तर नीट जगलं पाहिजे, म्हणजेच भानावर जगलं पाहिजे, म्हणजे सतीमध्ये जगलं पाहिजे. तर तर नीट जगणं म्हणजे मुक्त श्वास आहे. तर आजचा माझा जो काही बोलण्याचा मुद्दा होता तो मुक्त श्वास हाच होता. कारण आज आज सकाळी मला जो काही अनुभव आला तोच मी त्याचाच विस्तार केला जणू काही, किंवा तो अनुभव आणि आपण जे काही आतापर्यंत बोलत आलेलो आहोत किंवा करीत आलेलो आहोत प्रॅक्टिस, चर्चा, तो या मुक्त श्वासाच्या संबंधितच आहे. मुक्त श्वास हा आपला आजचा विषय होता. त्या निमित्तानं आपण बऱ्याच गोष्टी बोललो. आता मी बोलणं थांबवतो आणि तुमच्यासाठी माईक ओपन तुम्ही करू शकता. जय भीम, नमो बुद्धाय. रहित, परत बोला. दडपण रहित श्वास, मोकळा श्वास म्हणजे मुक्त श्वास. आज नवीन मुद्दा आणि खूप छान पद्धतीने सांगितलं सर तुम्ही. थँक्यू, खूपच छान. थँक्यू, धन्यवाद तुम्हाला. तुम्ही ग्रहणशीलतेने ऐकलं, शांतपणे ऐकलं, ऐकायचं म्हणून ऐकलं, ऐकून सोडून नाही दिलं. हा, त्याचा फायदा होतो, त्याचा लाभ होतो. मुक- हा. मुक्त व्हायचंय ना. हा, मुक्त व्हायचं, बरोबर आहे. हा, सर बोलू का? बोला 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 बोला, बोलायलाच पाहिजे. आजचं सत्र आजचं सत्र खूप सुंदर झालेलं आहे. हा हा हा. आणि आजचा आपला जो अनुभव आहे त्या अनुभवाला, तो अनुभव आमच्यात येऊ यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू, कारण ही मुक्तीच पाहिजे. बरोबर.
तर त्या मुक्तीसाठी ही जी चाललेली धडपड आहे याचसाठी केला ती होता अट्टाहास. हा हा, अगदी बरोबर. तुकारामाचं अट्टाहासच चालू आहे सर. त्याच्यासाठीच अट्टाहासच चाललंय चालू सगळं. आहे सर. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, आणि ओढून ताडूनही चाललेलं नाही. आपापच मनाला वाटतंय मला मुक्त व्हायचंय. कधी कधी ते जरा बावरतं, इकडे तिकडे होतं, हा, पण परत येतं जागेवरती, हा, हा. धडपडतंय ते. आणि आशा आहे की आज खूपच आशा पल्लवित झालेल्या आहेत. आपल्याला खूप खूप धन्यवाद सर. तुकारामाचा अभंग आहे ना, तुकारामाचा अभंग माहिती असेल. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता तुकारामाची जी काही अपेक्षा असेल, शेवटचा दिस गोड व्हावा, तर त्यांना ते पांडुरंग पाहिजे होता, विठ्ठल पाहिजे होता, काय पाहिजे माहिती नाही. पण दुःखमुक्तीच पाहिजे होती त्यांना. त्यांना निर्वाणच पाहिजे होतं. प्रत्येकाला पाहिजे निर्वाण. ही माणसासाठी म्हणजे म्हणजे माणसाची आशा तीच असते. आणि ते मिळू शकतं हे हे आपल्याला लक्षात घेण्यासाठीच हे चाललंय आपलं सगळी सगळी धडपड. सती साधना प्रॅक्टिस जी आहे ही त्याच्यासाठीच चाललेली आहे, की आपल्याला ते शक्य आहे, दुःखमुक्ती शक्य आहे हे आपल्याला लक्षात यावं. याच्यासाठी आपले सगळ्या सती साधनेची धडपड चाललेली आहे अनेक वर्षांपासून. तर छान. चला, सुनील सावे, कंटिन्यू त्याला जोडाय म्हणजे चर्चेमध्ये लगेच कंटिन्यू केलं तर चांगलं राहतो. हा, जय भीम सर. हा. सर आपण जे 15-16 किंवा 13-14 जे काही सिस्टीम बद्दल आपण उल्लेख केला म्हणजे मगाशी, तर सुरुवातीला एक सिंगल सेल असताना त्याचं मल्टिप्लिकेशन होत होत माणसाचा हा देह ते सिस्टम तयार तयार होतं. बरोबर. तयार सिस्टम तयार होतो. तो आणखीन आणि खोलातला अभ्यास. हा हा, आणि सगळ्या विशेष म्हणजे ह्या सगळ्या सिस्टीम पॅरलल मध्ये तयार होत असतात. हा हा थोडाफार बरोबर. त्याच्यामध्ये थोडा सिक्वेन्स मागे पुढे होतो हा हा आणि सगळ्या सिस्टीम पॅरलल मध्ये तयार होऊन हा पूर्ण देह आकार घेतो. बरोबर. मला वाटतं सर्वप्रथम हृदय तयार होतं हा हा आणि सगळ्यात शेवटी मेंदू तयार होतो, हा हा. डेव्हलप. अच्छा, मेंदू हा सगळ्यात शेवटी शेवटी हा तयार होतो. हो, आणि जे सगळ्यात प्रथम हृदय तयार होतं. तो सगळ्यात पुढे पळतो. हा, आणि या सगळ्या सिस्टीम विशेष म्हणजे इंटरलॉक आहेत. आपण अभ्यास करताना त्याला इंटरलॉक वेगवेगळं पाहतो. सगळं एकमेकांना जोडलेलं आहे ते जोडलेले आतमध्ये. आहेत, त्याच्यावर जीवन चाललेलं आहे. आणि बरोबर. आता हे आपण म्हणजे विज्ञानाची जे काय आता तंत्रज्ञानाने जे काय सोनोग्राफी वगैरे हे ते काय त्याच्यामुळे आपण पाहतो, पण आपल्याला त्याचं भान म्हणजे प्रचिती येत नाही की आपल्यामध्ये एवढ्या सिस्टीम आहेत. हो हो. म्हणजे आपल्यामध्ये मुळात सिस्टीमच आहे हेच माहीत राहत नाही. हा, आपल्याला श्वासच कळत नाही तर बाकीच्या सिस्टम काय. हा, असं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही मगाशी गमतीने म्हटलं की गमतीने म्हणजे तो खरं तर सिरियस मॅटर तो की नीट मरायचं असेल तर नीट जगलं पाहिजे. तर ते म्हणजे बरोबर. आता प्रश्न आहे की नीट मरायचं म्हणजे नक्की कसं मरायचं. म्हणजे न त्रास होता, न कसलं म्हणजे काय म्हणू त्याला, कसलाही लवलेश न राहता माणसाने या जगातून निघून जाणं, म्हणजे असं नाही, त्याचा अर्थ हो. कुठं जात नाही, जगातून निघून जायचं नाही आणि काय नाही, सगळं इथंच आहे. हा, अच्छा, ठीक. कुठे जय जात सर. नाही माणूस, इथं तिथे ते ट्रान्सफॉर्मेशन होते ना ते. हा हा. हे जे काही पृथ्वी, आप, तेज, वायू, हम्म, आकाश, हम्म, पृथ्वी, हम्म. आप, तेज, वायू हे जे धातू आहेत ते त्या त्या धातूमध्ये राहतात ते, आणि त्याचं रूपांतर, हे रूपांतर होतं. अच्छा. आपल्याला वाटतं मरण आहे, मरण नाही, ते रूपांतर आहे. हम्म. परंतु ते आपल्याला आपलं मरण आणि ते त्रासदायक काय वाटतं, मी. हा, मी सोडून जाणार आहे सगळे. हा, हे मी आहे, माझं जीवन आहे आणि हे माझ्या हातात पाहिजे, माझ्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, मला आनंदच मिळवता आला पाहिजे, दुःख नको, आनंदच पाहिजे. तर मिळू शकतो आनंद, पण तो टिकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. मिळतो आनंद, नाही असं नाही, पण टिकत नाही तो, आणि तो टिकला पाहिजे ही आपली इच्छा असते. दुःख नको ही आपली इच्छा असते, पण ते आल्याशिवाय राहत नाही, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. म्हणून बुद्धाने दुःखाला सत्य म्हटलेलं आहे. हा.
चला, धानके सर. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात बरेच बरंच काय काय चाललेलं असेल. हा. हा. म्यूट, अनम्यूट करा. नाही होत अनम्यूट. तोपर्यंत साळवेताई बोलू शकतात. काय बोलायचं असेल तर सुनंदा बोलू शकते. हॅलो. हा बोला, हा बोला सर, धानके सर. आजचं सत्र खूपच छान झालेलं आहे. आपण विद्या आणि मुक्ती म्हणजे निब्बा. विमुक्ती. हा, हा, विमुक्ती आणि निब्बा. मुक्तीच्या पलीकडची विमुक्ती आहे. हा, जे तर हे हे विश्लेषण मला खूपच भावलेलं आहे. हा, आपण जे डीपली जे सांगितलंय की जेवढं आपण पुढे पुढे जाऊ हा, ते काही संपायचं नाही असं. हो, हो. खूपच छान ते विश्लेषण मला झालं. आणि आता जो नवीन मुद्दा होता मुक्त श्वास, मुक्त हा श्वास. एक नवीनच म्हणजे सगळ्यासाठी आपल्या आपल्या ह्या आजच्या रेकॉर्डिंगचं हा, टायटलच मुक्त श्वास राहील. हा. तर खूपच छान म्हणजे एक आणि सुरुवात पण केलेली आहे. हा, हा. तर शेवटी कसं होईल आहे त्याच्या. की हे सगळ्या हा. चर्चेनंतर याचा परिणाम असा झाला पाहिजे की आपण आपल्याशी हम्म. डायरेक्ट कनेक्ट झालो पाहिजे आणि ती हा. कनेक्टिव्हिटी कधीही डिस्कनेक्ट होता कामा नये. हा. शेवटी आणि आपण आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की आपण प्रॅक्टिकल बोलतोय आता. हम्म, सगळे सत्र आपले प्रॅक्टिकल आहेत. जरी correct. आपण ते प्रवचनासारखं वाटत असेल किंवा चर्चेसारखं वाटत असेल, परंतु त्याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस दडलेली आहे. ती प्रॅक्टिस मी इथं प्रत्यक्ष घेत नाही, पण घेण्याची आवश्यकता पण नाही, माझं मत आहे. का? ज्याला त्याला आपला श्वास शोधायचा आहे, त्याला काही टेक्निक नाही. असाच पहान, तसाच पहान, इथंच पहान, तिथं पहा, असा तो मुद्दाच नाही माझ्या मते. माझे 40-42 वर्षाचा अनुभव. श्वास, मुक्त श्वास, नैसर्गिक श्वास, अनात्म श्वास किंवा अनात्म काया अनापान, हे आपलं आपल्याला शोधायचंय. तुमच्यासाठी मी, माझ्यासाठी तुम्ही काम नाही करू शकत. ते इंडिव्हिज्युअल काम आहे, व्यक्तिगत का. साधना ही व्यक्तिगतच असते. साधना दुसरं आपल्यासाठी दुसरा थोडा. जर दुःख ज्याचं त्याचं व्यक्तिगत आहे, तर मग मुक्ती व्यक्तिगतच असणार आहे, म्हणजे पर्सनल नाही, परंतु सब्जेक्ट टू दॅट पर्सन, त्या व्यक्तीशी कनेक्टेड आहे ती. आणि त्याच्यासाठी प्रयत्न त्याला व्यक्तिगत पातळीवरच करावा लागणार. त्याच्यासाठी दुसरं कोण काय करणार. म्हणून ते बुद्धांचं म्हणणं आहे ना, मी मार्गदाता आहे. फक्त सांगणार, पॉइंट आउट करणार, बोर्ड दाखवणार, अंगुली निर्देश करणार, हा मार्ग आहे, ही पद्धत आहे किंवा ही साधना आहे, जागृतीचा हा मार्ग आहे, सत्य आनापान सतीचा मार्ग आहे, सतीपट्टांचा मार्ग आहे, जो त्याच्यातून सुरू होतो. त्याचे डेव्हलपमेंट जी आहे ती सप्तबुद्ध्यांगात दिसणार. त्याचा परिणाम जो आहे तो विद्या आणि विमुक्ती असणार. हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु ते स्पष्टता आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला हे पुन्हा 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 त्याच्यावर चर्चा चर्चा म्हणण्यापेक्षा चिंतन करावं लागतं, जागृत चिंतन करावं लागतं. आणि जागृत चिंतन करण्यासाठी जागृतीमध्ये यावं लागतं. आणि जागृती म्हणजे सती आहे. आणि सतीचा आधार हा श्वास आहे, ही काया आहे, जाणीव आहे, चित्त आहे, विचार प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये सगळं जीवन आलेलं आहे. तर मग सगळ्या सिस्टम पण आहेत. आपल्याला सिस्टमच्या फार मेडिकल याच्यासारखं सिस्टमचा अभ्यास आपण करणं शक्य पण नाही. ते कसं आहे की त्यांनी त्या डिसेक्शन मध्ये, डिसेक्शन म्हणजे
ज्या मेडिकल फील्डमध्ये चिरफाड करून जी शरीरात त्यांनी शरीरातल्या ज्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी शरीरातले अवयव त्यांनी असे हे सिस्टम पाहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे त्याला बायोप्सी म्हणतात. बायोप्सी म्हणजे फाडणं, शरीर फाडणं, म- देहविच्छेदन. मेडिकल सायन्स वाले लोक देहविच्छेदन करतात. मेडिकल फील्डमध्ये लोक देहविच्छेदन शरीर फाडून पाहतात. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी ज्यांनी शोध लावलेले आहेत म्हणतात, त्यांनी डेड बॉड्या फाडून पाहिलेल्या आहेत. आणि मग त्यांना हे काय श्वास, काय म्हणतात ते, श्वास नसेल दिसला त्यांना, पण फुफ्फुस दिसले असतील, है ना, बरगड्या दिसल्या असतील, हृदय दिसलं असेल पण बंद पडलेलं दिसले असेल, पचनक्रिया दिसली असेल पण बंद पडलेली दिसली असेल, मेंदू दिसला असेल पण बंद पडलेला दिसला असेल. म्हणजे त्यांना शरीर दिसलं असेल, त्यांना माइंड नसेल दिसलं. इम्पॉसिबल आहे. माइंड हे ज्याचं त्याला शोधावं लागतं. कॉन्शियसनेस, जाणीवा. तर मेडिकल सायन्सला हा विषय अं, त्याच्या जरी जवळचा असला, परंतु त्यांना म्हणजे आता आपण असं म्हणतो का डॉक्टर स्वतःला फाडू शकत नाही. डॉक्टर दुसऱ्याला फाडू शकतो, दुसऱ्याची सर्जरी करू शकतो, स्वतःची नाही करू शकत. त्याला दुसरा डॉक्टर लागतो. त्याला काही झालं एखाद्या डॉक्टरला, तर तो दुसऱ्या डॉक्टरला दाखवतो, दुसऱ्या सर्जनला दाखवणार. म्हणजे असं आहे ते. म्हणून ज्ञान वेगळं आहे आणि प्रज्ञा वेगळी आहे. प्रज्ञा म्हणजे ह्या जागृतीतून मिळणारं अंतर्भान आहे, आणि मग अंतर्ज्ञान आहे, मग अंतर्दृष्टी आहे. ती प्रज्ञा आहे. तर ती अं, ती व्यक्तिगत प्रयत्नातूनच ती मिळणार आहे. ज्याला त्याला काम करावं लागणार, त्याला कुणीही मदत करू शकत नाही, बुद्ध पण नाही. म्हणून बुद्धांनी स्वतःला मार्गदाता म्हटलं. त्या मार्गावर म्हणजे आधी तो मार्ग समजून घ्यायचा. आता सगळ्यात मोठी अडचण मला तर वाटतं आजच्या काळात तीच आहे. मार्ग आहे, सगळं आहे, सगळं आहे, पण समजत नाही, लक्षात येत नाही. ज्ञान भरपूर आहे, पण मार्गाबद्दलचं ज्ञान भरपूर आहे, पण मार्ग नाही समजत, मार्ग लक्षात येत नाही. तर काहींचे तर खूप आता इतके प्रवचनकार भारी 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 आहेत, मी पाहतोय. आजच एका जलदानच्या कार्यक्रमात साळवे सर, तुम्हाला रिपोर्ट मिळाला का आजच्याचा? तर हो सर, मिळालं मिळालं हा, मिळालं. तर तो त्या जलदानच्या कार्यक्रमामध्ये, मी नाव घेत नाही, तर जलदानच्या कार्यक्रमामध्ये बौद्धाचार्य ते ज्ञानाच्या इतक्या गोष्टी सांगत होते की ते हेच विसरले की आज आपण जलदान म्हणजे एका मृत्यूनंतर, मृत्यूनंतरचा जो जलदानचा किंवा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे, आपण त्या कार्यक्रमात आहोत हेच विसरले ते. अच्छा. ते इतके भरकटत गेले, इतके बहकत गेले. तर 200-250 लोकांमध्ये मला हात वर करून सांगावं लागलं, म्हटलं मुद्द्यावर या, मुद्द्यावर या. ते भरकटत होते, गोष्टी सांगत होते, प्रसंग वेळ काय, आणि ते दुसरंच श्रामणेर शिबिर आणि अमक दमक तमक, आणि भारी भारी शब्द वापरत होते. भव, अमक, पुनर्जन्म, बुद्ध, बुद्ध असे, बुद्ध तसे, आणि काय बोलतात त्याची सती नाही, त्याचे भान नाही. सांगावं लागलं काय, तिथं आजच्या याच्यामध्ये चर्चेचा विषय होता तो, त्या कार्यक्रमातला. आणि काही लोकांना माझं ते त्यांना मध्यस्थीकडनं इंटरफेअर करणं, कारण ते खूप म्हणजे रटाळ तर झालंच होतं. म्हणजे ते ज्ञान म्हणून चांगलं होतं, परंतु तो त्या प्रसंगी काय बोलायला पाहिजे याचं जर भान नाही, सती नाही, तर ते ज्ञानच समजलं नाही. ते ज्ञानच समजलं नाही. ज्ञान असणं वेगळी गोष्ट आहे, ज्ञान समजणं वेगळी गोष्ट आहे, आणि त्याला सती जागृती आवश्यक आहे. तर काही लोकांना ते खटकलं की तुम्ही ते तसं नव्हतं बोलायला पाहिजे. म्हटलं हीच वेळ होती त्यांना सांगण्याची, आणि त्यांचा इन्सल्ट करणं किंवा त्यांना कमी लेखणं असा आपला उद्देश नाही. आपला उद्देश असा आहे की धम्म सांगताना
जरा जागृतीपूर्वक सांगा, जागृतीपूर्वक त्याचं इंटरप्रिटेशन करा. आणि कसं असतं, सामान्य लोक सगळ्यांना ते सहन करण्याशिवाय इलाज नसतो. काही बोला, किती वेळ बोला, कसंही बोला, कुणी त्याला ऑब्जेक्शन घेत नाही. पण मला मला माझं कर्तव्य वाटलं म्हणून मी हात वर करून मी सांगितलं, म्हटलं मुद्द्यावर या. मग ते थोडे मुद्द्यावर आले, पण ते नंतर भडकले. म्हणजे बघा, असं असतं. म्हणजे धम्माचं ज्ञान असणं ही, मला वाटतं, आजच्या काळात फार मोठी गोष्ट नाही. ज्ञान मिळवणं फार मोठी गोष्ट नाही, कारण ज्ञान मिळवण्यासाठी इतकी साधनं आहेत. त्याच्यावर आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. ज्ञानेंद्रियचं ज्ञान काम करतात, विशेषतः तुमचे डोळे आणि कान. तुम्हाला ऐकायला भरपूर मिळू शकतं, वाचायला भरपूर मिळू शकतं, ज्ञान तुम्हाला भरपूर मिळू शकतं, परंतु ज्ञान पोहोचतंय का? ज्याच्यात चिंतन चाललं पाहिजे, ज्याच्यामध्ये जागृत चिंतन चाललं पाहिजे, त्या जे ऐकलंय वाचलंय त्याचा अर्थ नीट नीट समजला पाहिजे, त्याला वेळ मिळतो का? नाहीतर मग त्याला एक फार वाईट उपमा दिलेली आहे संरक्षितांनी. वाचिक हागवण म्हटलंय त्याला त्यांनी. तर हा वाचिक हागवणीचा विकार बऱ्याच लोकांना असतो. वाईट शब्द येतो, पण तसंच आहे ते. इतकं म्हणजे जुलाब लागला माणसाला जुलाब लागल्यावर कसं होतं, सहनच होत नाही. तो तर त्याला संडासलाच जाऊन बसावं लागतं तिथं आतमध्ये. तसं ज्याला वाचिक खागवण, ज्याचं काय म्हणा ज्ञान तुंबलेलं आहे, तर त्याला फक्त तो संधी पाहतो. आणि असे लोक इतर क्षेत्रात पण आहेत. इतर क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात आहेत, धार्मिक क्षेत्रात आहेत, राजकीय क्षेत्रात आहेत. आणि काही लोकांना अशी निष्कारण बडबड करण्याची सवय पण असते, तिथं त्याला ही उपमा दिलेली आहे. चांगली नाही, पण ऑब्जेक्टिव्हली पाहिलं तर ते चांगलं वाटतं. असो, म्हणजे मुद्दा आपल्याला हा आहे, समज समज महत्वाची आहे. आपल्याला जीवनात जे उपयोगाला येते ती समज येते, ज्ञान नाही उपयोगाला येते. ज्ञानाची समज उपयोगाला येते. म्हणून भान पाहिजे, जागृती पाहिजे, सती पाहिजे. बरोबर आहे. ज्ञान वेगळं, समज वेगळी. ज्ञान वेगळं, ज्ञानाच्या पुढे समज आणि आहे. वेगळे आणि म्हणण्यापेक्षा आपलं ज्ञानाची समज पुढे, समज ही पुढे आहे. आणि आणि आपले वर्कशॉप हे ज्ञान म्हणून नाही, तर समज म्हणून जर ऐकले, मी हा, श्रवण करतोय हा, म्हणून मला त्याचा फायदा आहे. हा. आधी डायरेक्ट ज्ञान, आधी प्रॅक्टिकली ज्ञान हे ज्ञान हे पाहिजे. ज्ञान आवश्यकच आहे, परंतु ज्ञान आणि समज याच्यामध्ये भान आहे. आता परत प्रज्ञा. हा एक वेगळा मुद्दा. हा, ज्ञान आणि समज, समज म्हणजे प्रज्ञा. हम्म. ज्ञान आणि दृष्टी याच्यामध्ये सती आहे. सती ज्ञानाचं रूपांतर प्रज्ञेमध्ये करते. चला, आता हे एक सूत्र आपल्याला सापडलं. सतीमुळे ज्ञानाचं रूपांतर प्रज्ञेमध्ये किंवा अंतर्दृष्टीमध्ये होतं. आणि ती अंतर्दृष्टी, ती समज, ही आपल्याला जीवनामध्ये विमुक्तीकडे घेऊन जाते, दुःखमुक्त करते. हा अगदी बरोबर. मुख्य मुद्दा आपल्याला आज सापडला. सार. तर आपण या ठिकाणी थांबूया. जय भीम, ओके सर, नमो थँक्यू बुद्धाय. सर. हा, खूप छान. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद, आभार. आपण ग्रहणशीलतेनं ऐकलं, चिंतन करीतच आहात. अजून चालू ठेवा आणि शेवटपर्यंत चालू ठेवा. जोपर्यंत मिळत नाही, सापडत नाही, तोपर्यंत ते सोडायचं नाही, काम सोडायचं नाही. आणि हे आपलं व्यक्तिगत कर्तव्य आहे. हे काय आपण कोणासाठी करत नाही. आपण आपल्याला आता धम्माचा उपयोग आपल्या लक्षात आला पाहिजे. बऱ्याच लोकांना, काही लोक असंही करतात, मी धम्म प्रशिक्षक होणार, मी धम्माचा प्रचार करणार, मी धम्मावर लिखाण करणार, मी धम्मावर भाषण करणार. पण धम्म समजून घेणार, हे जर नाही केलं काम, हे जर ठरवलं नाही की मी धम्म समजून घेणार आहे, म्हणजेच मला समजून घेणार, जीवन समजून घेणार. धम्म समजून घेणं म्हणजे तर काय, धम्म काय बाहेर नाही. धम्म म्हणजे आपलं मनोधम्म आहे.
आपले चित्त धम्म आहेत, आपल्या जाणीव आहेत, आपली काया आहे, श्वास आहे, एकूण जीवन आहे, तो धम्म आहे. आणि धम्म पाहणारे बुद्ध आहेत, आणि बुद्ध म्हणजे जागृती आहे, म्हणजे सती आहे, म्हणजे बुद्धही तिथंच आहेत, धम्मही तिथंच आहे, आणि आपण सगळेजण मिळून संघ आहोत. तर संघ एकत्रित असेल नाही तर समोरासमोर नसेल. तो संघ म्हणजे संघाचा अर्थच एकत्रितपणा आहे. हा एकत्रितपणाचा अर्थ काय? ते एक मार्गावर आहात, सगळेजण एका मार्गावर आहात. कोणत्या मार्गावर? स्वतःला आधी विमुक्त करण्याच्या मार्गावर आहे प्रत्येक जण, आणि तो विमुक्तचा अनुभव तो दुसऱ्याला सांगणार, त्याला म्हणतात धम्मप्रचार. तर ते संघाचं काम. तर त्याच्या आधी धम्म समजून घेतला पाहिजे. धम्म समजून घेण्यासाठी आपल्यातले बुद्ध जागृत झाले पाहिजे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. धन्यवाद. जय भीम. जय भीम सर. जय भीम.